जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। त्यात डोंबिवलीचे 3घांचा मृत्यू झालाय। या कुटुंबातील एका मुलाच्या हाताच्या बोटाला गोळी लागल्याने तोही जखमी झालाय। संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी हल्ल्यात ठार झालेल्या मृतांची नाव आहेत। यातील संजय लेले यांचा मुलगा हर्षल यांच्या हाताला गोळी चाटून गेली, त्यामुळे तोही जखमी झालाय। तर पुण्यातील दिलीप दिसले यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली। तर पनवेलमधील 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। त्यामुळे धक्कादायक अशी ही घटना घडली। हा भ्याड असा हल्ला झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर अन्य 3 पर्यटक सुद्धा आता गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीत 6 पर्यटकांचा, यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटक ज्यांचा मृत्यू झालेला आहे। इतरही पर्यटकांनी मात्र आता काश्मीर सोडण्यास सुरुवात केली आहे। काल हा भ्याड हल्ला झाला, या हल्ल्यासंदर्भात आधीचे अपडेट आपल्याकडे येत आहेत। त्यामध्ये 3 पर्यटक सध्या गंभीर जखमी आहेत। दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालाय। जम्मू काश्मीरमध्ये हा दहशतवादी हल्ला झालाय, त्यात डोंबिवलीचे 3 जणांचा मृत्यू झालाय। त्या कुटुंबातील एका मुलाच्या हाताच्या बोटाला गोळी लागल्याने तो सुद्धा यामध्ये जखमी झालाय। तर संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या हल्ल्यात ठार झालेल्या मृतांची नावे आहेत। यातील संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी लागली, त्यामुळे तोही सुद्धा या हल्ल्यामध्ये जखमी झालाय। तर पुण्यातील दिलीप दिसले यांचा मात्र यामध्ये मृत्यू झाल्याने आता मोठी खळबळ उडाली। तर पनवेलमधील 2घांचा मृत्यू झालाय आणि 3 जण अन्य सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर जागतिक पातळीवरती सुद्धा या हल्ल्याच्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा दहशतवादाच्या विरोधात आम्ही भारतासोबत आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। थरकाप उडवणारी अशी ही घटना आहे, त्या प्रकारचे दृश्य सुद्धा काल समोर आले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजधानी दिल्लीमधून शिवाजी काळे आपल्यासोबत जोडलेत। शिवाजी, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय, अन्य 3 पर्यटक गंभीर जखमी आहेत। काय सांगशील सविस्तर? या हल्ल्याची पूर्ण जगामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे। खरं जर पाहिलं तर आज जे मृत आहेत त्या मृत 26 व्यक्तींना श्रीनगरमध्ये या ठिकाणी आणलं जाईल, पहलगाम मधून। त्यानंतर जर पाहिलं तर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे तातडीनं काल श्रीनगरमध्ये दाखल झाले। त्यांनी बैठक घेतली। उच्चस्तरीय बैठकीमध्ये ऑपरेशन कशा पद्धतीने राबवलं जाईल याची रणनीती ठरवण्यात आली आहे आणि आजच या सगळ्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने ऑपरेशन राबवलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार पाकव्याप्त काश्मीरमधून जे लष्कर ए तैयबा ही संघटना आहे त्या संघटनेचा एक भाग असलेल्या TRFने या सगळ्या प्रकरणामध्ये काम केल्याचं कळतंय। जम्मू काश्मीरमध्ये फंडिंग करण्याचं काम ही संघटना करत असल्याची माहिती मिळते आणि ज्या जंगलामध्ये ज्या जुन्या गुफा आहेत त्या गुफेमध्ये जाऊन पुन्हा जाऊन बसतात अशी माहिती मिळत आहे आणि हिट अँड रन करून मारून निघून जायचं अशा पद्धतीची त्यांची योजना होती असं समजतंय। मात्र आता आजपासून या सगळ्या जे ऑपरेशन आहे या ऑपरेशनला सुरुवात होणार आहे। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या 3 मे पासून सगळ्यात महत्वाची अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात असते। मात्र तरीही हा हल्ला झाल्यानं सुरक्षा यंत्रणांवरती मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे। आज NIA ची टीम स्वतः पहलगाम या ठिकाणी जाईल, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करेल। दुसरा भाग म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये देखील देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे। सौदी अरेबियावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने भारतामध्ये आलेले आहेत आणि आज सकाळी सिक्युरिटी काउन्सिलची एक बैठक होईल। सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे देशाच्या महत्वाची जी संरक्षणाची जबाबदारी असलेली मंत्र्यांचा समावेश असतो, ज्याच्यामध्ये गृहमंत्री, अर्थमंत्री, पंतप्रधान यांचा समावेश असतो आणि त्यांची एक बैठक होईल। त्याच्यानंतर NSA त्याच्यानंतर रॉचे अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली जाईल आणि यामध्ये जम्मू काश्मीरच्या सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला जाईल। कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं असेल अलीकडेमध्ये दहशतवादी कधीही पर्यटकांवरती हल्ला करत नव्हते, कारण जम्मू काश्मीरच्या लोकांची त्यांना जे काही लोक असतात त्यांची ते मदत घेण्याचा प्रयत्न करायचे आणि जम्मू काश्मीरच्या लोकांचं पोट हे पर्यटकांवर अवलंबून असतं। आता जम्मू काश्मीरची जनता देखील या दहशतवादाच्या विरोधात रस्त्यावर उतरताना पाहायला मिळते, कारण त्यांच्या स्वतःच्या पोटावरती लात आलेली आहे। या सगळ्या
दहशतवादी हल्ल्यामुळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अगोदर ज्या पद्धतीने काश्मीरी पंडितांना सिलेक्ट करून मारण्यात आलं होतं त्याच पद्धतीचं हे प्रकरण पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीत पाहता जम्मू काश्मीरमधील जनता देखील या सगळ्या हल्ल्याच्या विरोधामध्ये आता पाकिस्तान असो किंवा पाकिस्तानातील ज्या दहशतवादी संघटना असतील यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि भारत आता या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून या लोकांना फंडिंग केलं जात आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता कशा पद्धतीने नवीन ऑपरेशन राबवलं जात आहे का. आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 जेव्हा हटवलं होतं तेव्हा सिंगल एक दगड सुद्धा मारला नव्हता आणि कुठलेही रक्तपात झाला नव्हता. कारण हे सगळ्यात मोठं ऑपरेशन अलीकडच्या काळातलं होतं आणि जगाचं लक्ष 370 कलम हटवताना राहिलं होतं. त्यानंतर शिवाजी असो किंवा इतर भागात नक्की शिवाजी आपण आपल्याशी असेच जोडलेले राहा. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालेला आहे. तर धक्कादायक धक्कादायक असा या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकंदरीत 6 पर्यटक जखमी झाले आहेत. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर तोतमल आपल्यासोबत जोडलेत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. खरं तर काल पर्यटकांवरती हल्ला झाला ज्यामध्ये एकंदरीत महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा सुद्धा मृत्यू झाल्याचं कळतंय. धक्कादायक बातमी आहे. काय सांगशील सविस्तर? त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून या संदर्भात काही प्रतिक्रिया आली का आणि अन्य कोणी त्यांच्या कुटुंबातलं जखमी आहे का? पुण्यातले 5 लोक जे होते ते पर्यटनाच्या निमित्तानं त्या पहलगाम या ठिकाणी गेलेले होते. यातले जे जगदाळे परिवार आहेत त्यांचा आणि त्यासोबत गणबोटे परिवारात त्यांचा गोळ्या त्यांच्यावरती झाडल्या गेल्या आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र अति रक्तस्राव झाला आणि यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. ही जी घटना जेव्हा घडली होती तेव्हा महिला पर्यटक ज्या होत्या त्यांना कुठल्याही पद्धतीनं टार्गेट करण्यात आलेलं नव्हतं, मात्र पुरुष पर्यटक हल्लेखोरांच्या टार्गेटवरती होते. त्यांनी अक्षरशः या सगळ्या पर्यटकांसोबत अत्यंत हिंस्र पद्धतीने व्यवहार केल्याचं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. अद्यापही प्रशासनाकडून अधिकृतपणे याबद्दलचा तपशील सांगण्यात आलेला नसला तरी सूत्रांकडून जी माहिती मिळते आणि त्यासोबतच स्थानिक प्रशासनानं तिथल्या जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच गणबोटे कौस्तुभ यांचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा जो परिवार आहे त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे. गणबोटे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या गेलेल्या होत्या तर जगदाळे यांच्यावरती 3 गोळ्या झाडलेल्या होत्या. आता आपण जर पाहिलं तर जवळपास 70 ते 80 लोक आहेत जे अजूनही तिकडे अडकलेले आहेत. स्थानिक पर्यटन करण्यासाठी गेलेले होते. त्यांना देखील सुरक्षित भारतात अर्थात महाराष्ट्रात आणण्याचे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत. त्यांना 3 वाजता काश्मीरच्या परिसरातून महाराष्ट्रात आणलं जाईल. श्रीनगर एअरपोर्ट वरून त्यांचं फ्लाईट असेल अर्थात स्पेशल विमानानं या सगळ्या लोकांना पुण्यात आणण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत. सातत्यानं स्थानिक प्रशासनासोबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे संपर्कात असल्याचं आपण पाहतोय. काल देवेंद्र फडणवीसांनी देखील पुण्यातल्या जगदाळे परिवारासोबत फोनवरून संवाद साधलेला होता, धीर दिलेला होता. मात्र या सगळ्या घटनेचे जे अपडेट्स आता मिळतात त्यात जगदाळे आणि गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अगदी ज्ञानेश्वर, आपल्याशी असेच जोडलेला धक्कादायक अशी बातमी आहे. पुण्यातील सुद्धा पर्यटकांवरती गोळीबार झालाय. महाराष्ट्रातील एकंदरीत 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय ज्यामध्ये डोंबिवलीतील पुण्यातील 2 आणि पनवेलमधील सुद्धा एकाचा मृत्यू झालाय. अन्य 3 जण यामध्ये गंभीर जखमी आहेत. धक्कादायक अशी या ठिकाणी घटना घडली आहे. पुण्यातील पर्यटकांवरती सुद्धा गोळीबार झालेला आहे. काल या संदर्भातली धक्कादायक अशी घटना घडली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पनवेलचे पर्यटक दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्यासोबत असलेले सुबोध पाटील हे जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेही पर्यटक पनवेलमधील निसर्ग पर्यटन टूर्स या समूहाबरोबर जम्मू काश्मीरच्याच ठिकाणी पर्यटनासाठी त्या ठिकाणी गेले होते. मात्र या समूहात एकूण 39 पर्यटक होते. त्यापैकी 34 जण पनवेल येथून, 2 उरण येथून आणि 3 जण ठाणे येथून आले होते. तर या घटनेमुळे पनवेल परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत जखमी पर्यटकास तातडीने आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत मिळवून देण्यात येईल असं आश्वासन सुद्धा दिले.
Thank you.